आज आहे ना आपली पक्की जिरली बा मित्रांनो. काकरेपाळी माराय गेलो ना, फरवळच तुटून आला आपला, मोकारा अंगलट आलं माझ्या. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. फुकटचं गावलं बापल्याक धावलं. आपल्याला बाय ट्रॅक्टर गावला, फक्त गाडा न्यायच होता पण ट्रॅक्टर होता. म्हणलं चला ट्रॅक्टर घेऊन जाऊ, डिझेल बिझेल काय टाकीत नसतो आपण. आयला वावरात ना मस्त आंबा गावला. मम्मीने म्याना एक आंबा खाल्ला. आपल्याला आहे ना सरपण वगैरे आपल्या घरी न्यायचं होतं बरं का, वावरामध्ये साठलं होतं. म्हणलं परत पाऊस पडल्या अडचणीन आणि टाच ट्रॅक्टर असला बरं का. पप्पा पण आलेले होते. त्यानंतर आपला अवजार वगैरे जोडला आपल्याला कामावर बरं का. इथे आपल्या जामदार डॉक्टर साहेबांचं ना मित्रांनो काकरेपाळी मारायची होती बरं का. त्यानंतर बप्पू पण आले बा. म्हणले नीट ना कार्यक्रम करणार, तुला घोडाच लावतो. त्यांनी पण तमाखू मळली बा. हा मळ चुना लाव पुन्हा. आता आपण बरोबर काम करणार, आपण कोणाला धोका देत नाही. आणि काल पाऊस ना कोरडा उलसा वल्ला वल्ला पाऊस झाल्यामुळे ना रान पण चांगलं ना निघत होतं. त्यानंतर मित्रांनो 7:30 लागले मागं, कुठं फरवळच निघून पडला. तपासं नाही आपल्याला जास्त झाल्यामुळे असंच होतं. नानान ते पण चालले होते भाऊ. म्हणलं चला शूटिंग काढून घेतो तुमचे. नानान काका साहेब भेटले आपल्याला. त्यानंतर भाऊला म्हणलं असं ना इल्डिंग मारा ना 4-5 वर्ष तुटलंच नाही पाहिजे. दर सीझनला मला बदलावच लागतंय. फरवळ काय करतात, धंदा लयच मोकार आपल्याला. आमचे माणसं लय चांगलेच बा, आपल्याला चांगला धंदा देतात बा. मी सगळ्यांचा आभारी त्याबद्दल. या भाऊनी पण ना मित्रांनो लगेच 100च्या स्पीडने दिला भाऊ. गॅस पिटून आणि ना लगेच फरवळा बिरवळा कटिंग बिटिंग करून घेतलं आणि असं क्वालिटीमध्ये ना टाकून दिला फरवळा. काय सांगू तुम्हाला, वैभवशाच्या दुकानात आलो, तिथं पण सगळं स्टॉक अवेलेबल झाला बरं का. बियाणं खतं वगैरे कोणाला लागलं नक्की या. आणि त्यानंतर वेल्डिंग चालू केली ना आपल्या मागे. आज 7:30 लागली मित्रांनो. नेमकी लाईटच गेली आपली. एक ना वेल्डिंग राहिली होती पुढल्या साईडनी. त्यानंतर थोडी पास पण जास्त झाली. ती पास पण 4-4 बोट कटिंग करून घेतली आपण. मोकार वेल्डिंग मारली. शेट लोक आले बघा, मदन शेट आले. त्यांना म्हणलं तुमचा पण व्हिडिओ काढून घेतो. आणि ते इतके कामाचे मित्रांनो बघा नाही, वडापाव खर्च काम करता असं शेट मला कुठंच बघा नाही भेटलं आतापर्यंत. इतकं कामांचा व्यापक आहे माणसाला ना, जेवाय सुद्धा टाइम नाही. यायला मानलं पाहिजे या माणसाला. त्यानंतर इथं आपल्या साऊथ भाऊंच्या हॉटेलवरती पण आलो बरं का. तिथं पण म्हणलं वैभवशाला चला एक वडापाव खाऊया. आणि मग काय 2-2 वडापाव रेटले, एक म्हणता पोटभर जेवून आलो बरं का. त्यानंतर आपल्याला काका पण भेटले. काका म्हणले मी तुझे व्हिडिओ बघ, थांबा म्हणलं तुमचा पण व्हिडिओ काढून घेऊ. त्यानंतर परत मित्रांनो फरवळा वगैरे जोडला. इथं बप्पूंच्या वावरामध्ये येऊन पोहोचलो. त्यांनी पण केबल वगैरे काढून घेतली आणि ना दुहेरी काकऱ्या घातल्या बरं की. चांगलं रान पण निघत होतं. काय दगड नाही मारलं तरी पण अवजार चांगलं प्रॉपर म्हणजे पूर्ण लागत होतं. बप्पू म्हणले एकदम काम छान झाले. परत त्यांनी लावचं ना मळ पुन्हा केलं आणि आपण पण निघालो आपल्या मार्गाला. इथं आपल्या शाळेतील मुलं भेटले आपले. त्यांनी पण लगेच 6 मारला. म्हणले व्हिडिओ काढून घ्या. आपला फॅन बेस काय विचारूच नका. शेवड्या पण भेटला. शेवड्या पण 2 बोटं करू. त्याला पण आता समजलं व्हिडिओ आहे. कॅमेरा चालू केला की पोझिशन द्यायची. भाषा तर आपल्याला इथं वाट बघूनच होतो. मी दिसलो की लगेच पळाला. त्याने तर पप्पांना एवढं हाणलं का नाही म्हणलं. लई तापल्याला त्याची आई येणार होती आज, त्यामुळे तो भलताच खुश झाला. आपण पण नांगर जोडून घेतला. इथं आपल्याला ना आपल्या गावातील हजूबाईंचं थोडंसं ना रान नांगर होतं बरं का. ते पण नांगरून टाकलं. त्यानंतर आत्या त्यांचं लय फोन आला. म्हणले कवा येतोय आलो ताईन ते पण आले. त्यांना आत्या पण आल्या त्या. मग त्यांच्या थोडेसे गप्पा गोष्टी केल्या. आपली भाची तर म्हणली हो कोण आहे बाबा. अरे म्हणलं मामा आहे तुझा, घाबरूच नको तू. मग त्यांच्या चुलचा संवाद साधला आणि त्यांना सांभाळायचं म्हणजे त्यांच्या डायरेक्ट आजीकडे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलंय. म्हणलं ह्यांना सांभाळतोच बा, आपल्याकडे येऊ नको. पोरगी दिनी आशेवर आमचा बाजा पाय दाबितो. त्याला म्हणलं माझंच लग्न नाही झालं, तुला कुठून पोरगी देऊ. चला व्हिडिओ आवडच लाईक आणि फॉलो करून घ्या. भेटू पुढल्या भागामध्ये.